पहिल्या भागामध्ये आपण नीटच्या नुसार एक्सटर्नल फीचर पाहू. आता आपण महाराष्ट्र बोर्डच्या नुसार सुद्धा काही पॉइंट्स पाहू. इंट्रोडक्शन मध्ये दिलाय हार्ट इज अ पंपिंग हॉलो मस्क्युलर ऑर्गन. यापैकी जो मस्क्युलर शब्द आहे खूप महत्वाचा आहे. बरेचसे एमसीक्यू यावर विचारले जातात. जसं आता हार्टचे जे मसल आहेत त्यांच्या काही विशेषता आहेत. पहिलं आहे दीज आर ऑल्सो कॉल्ड कार्डियक मसल. दुसरा पॉइंट दीज कार्डियक मसल्स आर स्ट्रायटेड. म्हणजे बघा स्केलेटल मसल स्ट्रायटेड असतात, त्याच पद्धतीने कार्डियक मसल सुद्धा स्ट्रायटेड आहे. असे सर्व मसल जे आपल्या बोनवर प्रेझेंट आहेत, हड्ड्यांना अटॅच आहेत, त्यांना आपण स्केलेटल मसल बोलतो. हे स्ट्रायटेड आहे. स्ट्रायटेड म्हणजे काय, तर यांच्यावर डार्क आणि लाईट बँड असतात, लाईक अ झेब्रा. पट्टे पट्टे राहतात, त्यांना आपण स्ट्रायटेड मसल बोलतो. तर अशा पद्धतीचे स्ट्रायटेड हे तुम्हाला हार्ट मसलमध्ये दिसते. आता हार्ट मसल जे स्वतःचा इम्पल्स स्वतः तयार करतात. बॉडीमध्ये असे कोणतेच मसल्स नाही आहेत की जे हे करू शकते. इव्हन असा कोणता ऑर्गन पण नाही आहे जो स्वतःचा इम्पल्स स्वतः तयार करेल. तर हार्ट मसलची विशेषता स्ट्रायटेड आहे. दे क्रिएट देअर ओन इम्पल्स. आणखी महत्वाचा पॉइंट, दे आर इनव्हॉलंटरी. बघा आपल्या हड्डीवर जे मसल आहेत ते स्ट्रायटेड आहेत, बट दे आर व्हॉलंटरी. दॅट मीन्स दे आर अंडर कंट्रोल ऑफ अवर विल. जसं आता मला जर असं वाटलं की माझा हात वर घ्यायचा आहे तर मी घेऊ शकतो, बिकॉज दीज मसल्स आर व्हॉलंटरी. पण हार्टला जर मी म्हटलं की बीटिंग वाढवायचं आहे कमी करायचं आहे ते पॉसिबल नाही. सो कार्डियक मसल्स आर इनव्हॉलंटरी. त्यानंतर एक पॉइंट दिलेला आहे वेट ऑफ द हार्ट. जसं मेल पर्सन मध्ये 300 ग्राम, फिमेल पर्सन मध्ये 250 ग्राम. हा जो एक पॉइंट आहे ना, जो 50 ग्रामचा डिफरन्स आहे, या पॉइंटला सेक्स व्हेरिएशन म्हणतात. असंच ब्रेनच्या रिलेटेड दिसेल, तुम्हाला ग्लँडच्या रिलेटेड दिसेल, हिमोग्लोबिन पर्सेंटेज बद्दल दिसेल. मेल आणि फिमेल यांच्यामध्ये असलेला त्या पॉइंटशी असलेला डिफरन्स वी कॉल्ड द सेक्स व्हेरिएशन. तर हार्टमध्ये आपल्याला सेक्स व्हेरिएशन हे दिसेल. नंतर शेप दिलेला आहे हार्टचा. सो कोनिकल शेप आहे, परंतु महाराष्ट्र बोर्डमध्ये त्याला आणखी एक्सप्लेन केलेलं आहे की याचा जो अपेक्स आहे तो खाली आहे, नॅरो आहे. सो इट्स सिच्युएटेड अँटेरियरली अँड स्लाइटली टिल्ट टुवर्ड द लेफ्ट साइड. आणि याचा जो बेस असतो ना, तो बेस पोस्टेरियर आहे, बॅक साइडला झुकलेला आहे. बघा हार्टच्या बेस बद्दल काय म्हणाल तुम्ही, की हार्टचा बेस हा वर आहे आणि मागे झुकलेला आहे, आणि अपेक्स तो खाली आहे आणि समोर झुकलेला आहे. क्लिअर. समजा आता हार्ट हा त्याचा झाला बॉटम बेस, पण हा ना बॅक साइड मध्ये आहे. डेफिनेटली अपेक्स कुठे येऊन राहिला, समोर, पण इकडे झुकलेला आहे. सो दिस इज द पोझिशन ऑफ द हार्ट. नंतर हार्टच्या पोझिशन्सला आणखी थोडं एक्सप्लेन केलेलं आहे. हार्ट इज सिच्युएटेड इन दी mediastinum. The space between the two lungs is called mediastinum. या ठिकाणी आणखी पण एक मुद्दा आपण एक्सप्लेन करणार की हार्टचे जे 4 चेंबर आहेत त्याबद्दल तर आपण पाहाल की वर 2 ॲट्रिया आहेत, खाली 2 व्हेंट्रिकल आहेत. जो राईट साईडचा ॲट्रिया आहे त्याला राईट ॲट्रिया, लेफ्ट साईडचा जो आहे त्याला आपण लेफ्ट ॲट्रिया म्हणतो. तसंच व्हेंट्रिकल बद्दल यांच्या मधामधात मार्किंग आहे, त्यांना आपण तसे नावं दिले. 2 ॲट्रियाच्या मधात मार्किंग असेल तर इंटर ॲट्रियल ग्रुप, 2 व्हेंट्रिकलच्या मधात मार्किंग असेल तर इंटर व्हेंट्रिक्युलर ग्रुप. आणि समजा जर ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल यांच्या मधात जर मार्किंग आहे त्याला आपण नाव दिलं ट्रान्सफर ग्रुप. जर मार्किंग समोरून असेल अँटेरियर म्हटलं आपण त्याला, बॅक साइडने असेल पोस्टेरियर म्हटलं. हे
इथं फक्त मार्किंग बद्दल झालं, जे शालो डिप्रेशन आहे त्याबद्दल झालं, वी कॉल्ड ग्रूव्ह. पण आता आपल्याला 4 जे चेंबर आहेत त्या चेंबर्सला कोणते कनेक्शन आहेत हे बघायचं. जसं आता आपण राईट ॲट्रियाचा विचार जर केला तर हे ॲट्रिया पूर्ण बॉडीचं ब्लड जमा करणार. तर बॉडीला ना 2 भागामध्ये डिवाइड केलं जातं. जसं हार्ट आहे, हार्टच्या वरचा पोर्शन, हार्टच्या खाली असलेला पोर्शन. आता वरच्या पोर्शनमध्ये असलेलं इम्प्युअर ब्लड सुपेरियर व्हेना किंवा ही वेसल घेऊन येणार. लोअर पार्टचं जे ब्लड आहे ते इन्फेरियर व्हेना किंवा घेऊन येणार. कशामध्ये? राईट ॲट्रिया. आता राईट ॲट्रियाची विशेषता काय बनली? राईट ॲट्रिया कलेक्ट इम्प्युअर ब्लड, डीऑक्सिनेटेड ब्लड फ्रॉम ऑल पार्ट ऑफ द बॉडी, फ्रॉम डिफरंट पार्ट ऑफ द बॉडी. बघा आता अप्पर पार्ट झाला, लोअर पार्ट झाला, पण हार्टचं जे स्वतःचं इम्प्युअर ब्लड आहे ते सुद्धा राईट ॲट्रियामध्ये टाकलं जाईल. या पद्धतीने राईट ॲट्रियाचे कनेक्शन आपण सांगणार सुपेरियर व्हेना किंवा इन्फेरियर व्हेना किंवा, आणि हार्टचं जे ब्लड येणार ते कोरोनरी सायनसच्या थ्रू येणार. हा विषय क्लिअर झाला राईट ॲट्रियाबद्दल. आता राईट व्हेंट्रिकलचं कनेक्शन काय? तर राईट व्हेंट्रिकल्स मधून एक पाईप निघणार लंगच्या दिशेने. सो वी कॉल्ड पल्मनरी आर्टरी. पल्मनरी आर्टरीचं दुसरं नाव आहे पल्मनरी ट्रंक. तर राईट व्हेंट्रिकल पासून एक पाईप ओरिजिनेट होईल, पल्मनरी आर्टरी. तो वर जाणार, बायफर्केट होणार राईट अँड लेफ्ट मध्ये. त्यांना आपण राईट ब्रँच अँड लेफ्ट ब्रँच असं नाव देणार. सो राईट ब्रँच ऑफ पल्मनरी आर्टरी, लेफ्ट ब्रँच ऑफ पल्मनरी आर्टरी. आता बघा MCQ कसे विचारले जातात. राईट व्हेंट्रिकलचं काम विचारलं जाईल. काय सांगा? राईट व्हेंट्रिकल पंप द ब्लड टुवर्ड द लंग्स. त्यानंतर जो पाईप आहे पल्मनरी आर्टरी, कोणतं ब्लड त्याच्यामध्ये राहील? सिंपल, इट कंटेन डीऑक्सिजनेटेड ब्लड. कारण जे राईट ॲट्रियाचं होतं ते राईट व्हेंट्रिकलमध्ये गेलं, तिथून ते पल्मनरी आर्टरीमध्ये जाणार आणि आता ते दोन्ही लंग्सकडे डिस्ट्रीब्यूट केलं जाईल. पुढचा पॉइंट येतो की जो लेफ्ट ॲट्रिया आहे त्याचे कनेक्शन काय? सो लेफ्ट ॲट्रिया हॅज अ 4 वेन्स, वी कॉल्ड पल्मनरी वेन. आता बघा जे लंग्स आहेत दोन्हीही राईट अँड लेफ्ट, यांचा प्युरिफाय केलेलं जे ब्लड आहे ते लेफ्ट ॲट्रियामध्ये जाणार, पण ना 4 पाईपलाईनच्या थ्रू जातात. त्यांचे नाव आहे पल्मनरी वेन. काय सेंटेन्स तयार होईल आपलं लेफ्ट ॲट्रियाच्या बद्दल? लेफ्ट ॲट्रिया रिसीव oxygenated blood from the lungs through the 4 pulmonary vein. इथपर्यंत क्लिअर? आता बघा याच्यानंतरचा पॉइंट तयार होतो लेफ्ट व्हेंट्रिकल बद्दल. तर लेफ्ट ॲट्रियाचं ब्लड लेफ्ट व्हेंट्रिकल मध्ये येणार. नाव द ब्लड इज प्युअर. आता इथून ते एका मोठ्या पाईप मध्ये जाणार, दॅट इज कॉल्ड एओर्टा, आणि हा एओर्टा लेफ्ट व्हेंट्रिकल पासून निघतो. तर आता MCQ काय काय विचारले जाऊ शकतात? बघा लेफ्ट व्हेंट्रिकलची विशेषता आहे की दिस लेफ्ट व्हेंट्रिकल फॉर्म द अपेक्स ऑफ द हार्ट. दुसरा पॉइंट, लेफ्ट व्हेंट्रिकल 4 चेंबर मध्ये सर्वात मोठं व्हेंट्रिकल आहे. तिसरा पॉइंट, याचा थिकनेस सर्वात जास्त आहे. जास्तीत जास्त कार्डियक मसल तुम्हाला या ठिकाणी दिसते, आणि हे लार्जेस्ट चेंबर आहे अँड द स्ट्रॉंगेस्ट चेंबर आहे. ब्लड प्रेशर जे डेव्हलप होतं ना ते फक्त आणि फक्त या चेंबरमुळे तयार होतं. सो लेफ्ट व्हेंट्रिकल हे खूप महत्वाचं आहे फॉर MCQ पर्पज. एक पॉइंट आपण या ठिकाणी आणखी क्लिअर करणार
बघा खाली जे दोन चेंबर आहे हे दोन चेंबर्सला नाव देतो आपण राईट वेंट्रिकल्स अँड द लेफ्ट वेंट्रिकल. जो राईट वेंट्रिकल आहे या राईट वेंट्रिकल्स पासून पल्मनरी आर्टरी निघणार आणि जो लेफ्ट व्हेंट्रिकल आहे यापासून एओर्टा लाईक दिस. तर असे दोन पाईपलाईन्स दोन व्हेंट्रिकल पासून निघतील. पण या दोन्ही पाईपलाईन्सला कनेक्ट करण्यासाठी काही धाग्यांसारखे स्ट्रक्चर प्रेझेंट असतात. नाव दिस थ्रेड लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड लिगामेंटम आर्टेरियोसम. लिगामेंटचा अर्थ काय? एखाद्या धाग्यासारखं स्ट्रक्चर. आर्टेरियोसम दोन्ही पण आर्टरी आहे. एओर्टा सर्वात मोठी आर्टरी आणि दुसरी पल्मनरी आर्टरी. तर आर्टरीला धाग्यासारखं स्ट्रक्चर जे जॉईन केलेलं आहे वी कॉल्ड लिगामेंटम आर्टेरियो.